राम मंडळी, मी सूरज कडावकर तुमचं या पॉझिटिव्ह बातमीमध्ये स्वागत करतोय। आज सांगणार आहे रस्त्यांची गोष्ट। एखाद्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जर का सुंदर वातावरण असेल, सुंदर रस्ते असतील तर आपल्याला कसलं भारी वाटतं ना। काय रस्ते, काय हायवे, सगळं ओके मध्ये असं वाटतं की नाही। अशाच रस्त्यांची गोष्ट सांगायला मी आज आलोय। अशा एका ठिकाणाची गोष्ट मी सांगायला आलोय की जिकडे रस्ते, त्यांच्यामध्ये झालेले बदल आणि तो विकास तुम्हाला सांगायला पाहिजे, कारण तुमच्याकडेही असाच विकास घडावा असं तुम्हालाही वाटत असेल। चला सुरू करूया सकारात्मक बातमी। मंडळी, रस्ता म्हणजे वेग, रस्ता म्हणजे गती, रस्ता म्हणजे प्रगती, रस्ता म्हणजे विकास, रस्ता म्हणजे सुख, रस्ता म्हणजे वृद्धी, रस्ता म्हणजे समृद्धी, रस्ता म्हणजे आधुनिकता। अशा कितीतरी गोष्टी रस्त्यांबाबत सांगता येतील। एकाच वाक्यात सांगायचं तर प्रत्येक पाऊल पुढे टाकण्यासाठी रस्ता महत्त्वाचा असतो। प्रत्येक अडचणीवरचा मार्ग म्हणजे रस्ता। अमेरिका, इंग्लंड, रशिया या प्रगत देशांमध्ये छोट्या गावात जाणारे रस्ते एकदम पॉश असतात, कारण त्यांना माहिती आहे की रस्ते हे चांगल्या विकासाचं साधन। पण आपल्या देशात अजूनही काही गावं चांगल्या रस्त्यांची वाट बघतायत। या यादीत कर्जत जामखेड या मतदारसंघाचे नाव घेतलं जात होतं। एकतर चिखलाचे, खड्ड्यांचे किंवा खडी उखडलेले अशी इथल्या रस्त्यांची अवस्था होती। त्यामुळे लोकांना धक्के खातच प्रवासाला जावं लागत होतं आणि इथला विकासही धक्क्याला लागला होता। या धक्क्यातूनच लोकांनाही आणि विकासालाही बाहेर काढण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने 2019 नंतर झाली। कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पर्व नावाचा एक विकास पर्व सुरू झाला होता। मंडळी, 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने रोहितदादा यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता। याच प्रचाराच्या निमित्ताने दुरावस्था झालेल्या रस्त्याने प्रवास करण्याचा अनुभव त्यांनी स्वतः अनेक महिने घेतला। प्रत्येक गावातले लोक त्यांच्यापुढे रस्त्यांचीच व्यथा मांडायची। त्यामुळे निवडून येताच या रस्त्यांची अवकळा घालून त्यांना नवरूप देण्याचा दृढ निश्चय आमदार रोहितदादांनी केला आणि त्यांना त्यात मोठ्या प्रमाणात यश आल्याचं दिसतं। आता तुम्हाला वाटत असेल की रस्त्यांसाठी फार किती रुपये निधी मंजूर केला असेल? 100 कोटी, 200 कोटी? नाही, रोहितदादांनी कोटीच्या कोटी उड्डाणे पार करत केंद्र आणि राज्य सरकारकडून तब्बल 2706 कोटी रुपये इतका छप्परफाड निधी मतदारसंघातल्या रस्त्यांसाठी मंजूर करून आणलाय आणि त्यातूनच संपूर्ण मतदारसंघात पक्क्या रस्त्यांचं जाळं विंधण्याचं काम सुरू असताना आता दिसतंय। त्याच कर्जत जामखेडमध्ये मतदारसंघात विरोधी पक्षात असूनही रोहितदादांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याकडून तब्बल 1600 कोटी रुपये मंजूर करून आणले। मंडळी, कुठलाही निधी असा हवेतूनच येत नसतो, सातत्याने पाठपुरावा करावा लागतो। त्यामध्ये तर रोहितदादा हा दादा माणूस आहे। रस्त्यांच्या निधीसाठी हा पठ्ठ्या अनेकदा थेट दिल्लीत जाऊन रस्त्यांची दुरावस्था त्यांच्या लक्षात आणून देतो आणि त्यासाठी घसघशीत निधींचं गाठोडही घेऊन येतो। म्हणूनच मतदारसंघाच्या विकासासाठी कोणी किती निधी आणला यावर पुराव्यासह चर्चा करण्याचं ओपन चॅलेंज देण्याची धमक या यंग आणि डॅशिंग आमदारामध्ये। मंडळी, आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून 2 नॅशनल हायवे जातात। पहिला म्हणजे अहिल्यानगर सोलापूर महामार्ग। हा महामार्ग अत्यंत खराब झाल्यामुळे वाहनांचं नुकसानही होत होतं, प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा खर्चही वाढत होता आणि महत्त्वाचं म्हणजे अपघात होऊन अनेक निष्पापांचा बळीही जात होता। त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्त करणं आवश्यक होतं। ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्फतही गडकरी साहेबांना विनंती केली आणि या मार्गासाठी 1031 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणला। आज या रस्त्याचं काम पूर्ण झालं असून या रस्त्याने नेहमी प्रवास करणारा प्रत्येक जण मनोमन रोहितदादांना धन्यवाद देत असतो। दुसरा नॅशनल हायवे म्हणजे श्रीगोंदा जामखेड। यासाठीही आमदार रोहितदादा पवार यांनी केंद्र सरकारकडून 399 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणला आणि याच नॅशनल हायवेचा पुढचा टप्पा म्हणजे जामखेड सौताडा हा महामार्ग। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह पुण्या मुंबईला जोडणारा हा प्रमुख महामार्ग आहे। त्यामुळे या महामार्गावर माल वाहतुकीसह प्रवाशांची नेहमीची वर्दळ असते। त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यासाठी रोहितदादांनी 157 कोटी 62 लाख रुपये इतका भरमसाठ निधी मंजूर करून आणला आणि त्याचं कामही प्रगतीपथावर आहे। नॅशनल हायवेबरोबरच मतदारसंघातल्या राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्त्यांसाठी भरीव निधी मंजूर करून आणला। रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत आणि त्यामुळे मतदारसंघातील विकासाला आणि अर्थकारणालाही गती मिळायला लागली। या सर्व रस्त्यांची यादी मोठी असल्यानं ती वाचणं शक्य नाहीये, पण उदाहरणादाखल काही रस्त्यांचा उल्लेख करायला हवा। आता जामखेड तालुक्यातलेच काही प्रमुख रस्ते बघायचे झाले तर शिऊर ते खर्डा, सातेफळ, जायभायवाडी फाटा, तेलंगशी ते खर्डा, कर्जत ते हळगाव, चौंडी ते वाघा, जवळा, चोबेवाडी, बऱ्हाणपूर, जवळके ते वाघा, महारुळी ते खरातवाडी, पटोदा, वंजारवाडी, धानोरे ते मलठण, आरणगाव, फकराबाद, बावी, नानद, सोनेगाव, सातेफळ ते खर्डा। हुश, आता कर्जतकर म्हणतील की आमच्या रस्त्यांबद्दल पण काहीतरी बोला की। मग ऐका, माझ्या कर्जतकरांनो, गणेशवाडी ते मिरजगाव, निमगाव डाकू ते कोपर्डी, निमगाव गांगाडा ते बारडगाव सुद्रिक, तळवडी ते थेरवडी, कर्जत ते जलालपूर, कर्जत ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेलं चौंडी, राक्षसवाडी बुद्रुक ते करमनवाडी, भांबोरा ते जलालपूर, निमगाव डाकू, पाटेवाडी, हंडाळवाडी, कापरेवाडी, बर्गेवाडी ते नांदगाव, कुळधरण, पिंपळेवाडी, सोनाळवाडी ते राशीन,
सिद्धटेक फाटा, कोरे वस्ती ते पवार वस्ती, राशीन, आळसुंदे, निंबे, खादगाव ते लोणी, मसतपूर. बाप रे, रस्त्याची ही यादी आणि त्या पुढील निधी. त्याकडे सांगताना माझ्या तोंडाला फेस आला यार. कोणीतरी रुमाल द्या. असो, पुढे जाऊया. मंडळी, एवढंच नाही तर रोहित दादांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघातल्या रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून निधी आणलाच. त्याचसोबत खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून देखील केंद्र सरकारला विनंती करून आणि त्याचा पाठपुरावा करून अमरापूर ते भिगवण हा रस्ता हे खेडपासून बारामतीपर्यंत वाढवण्यात आला आणि त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून आणखीन 183 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. विकास कामाच्या बाबतीत रस्त्यात आडव्या आलेल्या दगडाला न घाबरून जातात, त्याच दगडावर उभं राहून रोहित दादा आपली उंची वाढवतात. हे तुम्हा आम्हा कर्जत जामखेडकरांना आता चांगलंच समजलं. मंडळी, ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही पानंद किंवा शिवरस्ते हे अत्यंत महत्त्वाचे असतात. शेतातील धान्य किंवा इतर माल घरी आणण्यासाठी किंवा ऊस वाहतूक किंवा शेतात खत वाहून नेण्यासाठी किंवा शेतात जाण्यासाठी रान वस्त्यांसाठी हे पानंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे गेल्या 5 वर्षात रोहितदादांनी मतदारसंघातल्या 2167 रस्त्यांसाठी 78 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणला. आतापर्यंत 1800 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे पाणंद रस्ते पूर्ण झाले असून त्याचा 2 लाखांहून अधिक लोकांना फायदा होतो. याशिवाय 2200 किलोमीटरचे पाणंद रस्ते मंजूर झाले असून त्याचं काम सुरू होऊ नये म्हणून राजकीय द्वेषातून या रस्त्यांना मतदारसंघातीलच राजकीय शक्तींनी स्थगिती आणून त्यात खोडा काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण त्यावरही मात करून अशा वृत्तीला रस्त्याखाली काढून हे रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न रोहितदादा अजून पण करत आहे. अहो, कर्जत जामखेड मतदारसंघातल्या गावांमधील सुद्धा 483 अंतर्गत रस्त्यांसाठी रोहितदादांनी 801 कोटींचा निधी आणला आणि 483 रस्त्यांपैकी 380 रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून उर्वरित रस्त्यांची कामं सुरू आहेत. केवळ रस्ते बांधले नाहीत तर मतदारसंघात पावसाळ्यात पूर येऊन कोणत्याही गावाचा संपर्क तुटू नये यासाठी रोहितदादांनी आवश्यक त्या ठिकाणी पुलांची उभारणी केली. अशा प्रकारे 40 पूल बांधण्यासाठी तब्बल 60 कोटींपेक्षा अधिक निधी त्यांनी मंजूर करून आणला. मग तो निमगाव वांगडा आखोणीचा पूल, वडगाव तनपुराचा पूल, कापरेवाडीचा पूल किंवा राशींचा पूल असो, याशिवाय वाकीचा पूल, बांधखडकचा पूल, दैवदैठणचा पूल, धामणगावचा पूल, नारायणगावचा पूल, नाणेवाडीचा पूल अशी अनेक पुलांची नावं सांगता येतील. 40 पुलांव्यतिरिक्त रस्त्यांसाठी निधी मंजूर करून आणला आणि त्या रस्त्यांवर आणि महामार्गावरही 20 पूल बांधण्यात येत आहेत. मंडळी, थोडक्यात रस्ते जसे महत्त्वाचे आहेत ना, तसेच अखंडित संपर्कासाठी पूलही महत्त्वाचे आहेत. म्हणून रोहितदादांनी मतदारसंघातील जनतेसोबत जसा प्रेमाचा आपुलकीचा पूल बांधला तसंच रस्त्यांवरही गरजेच्या ठिकाणी पूल बांधून 2 गावाचा संपर्क कायम राहील याची काळजी घेतली. महत्त्वाचं म्हणजे कर्जत जामखेडच्या MIDCसाठी आमदार रोहितदादा पवार हे आमदार झाले त्या दिवशीपासून प्रयत्नशील आहेत. मोठे उद्योग आणण्यासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून रोहितदादांनी मतदारसंघात रस्त्यांची कामं केली. मंडळी, केंद्र सरकारकडून ग्रीनफील्ड अंतर्गत मंजूर झालेला प्रस्तावित सुरत चेन्नई नॅशनल हायवे हा कर्जत जामखेड मतदारसंघातून जातो. हा नॅशनल हायवे कोणत्या घाटातून जाणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही आहे, पण हा असा एखादा मोठा प्रकल्प येत असेल तर अनेक एजंट कमिशन खाण्यासाठी घुबडासारखे येऊन बसतात. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात आणि त्यांच्याकडून कवडी मोल भावात जमीन विकत घेतात आणि हीच जमीन एखाद्या प्रकल्पासाठी किंवा रस्त्यासाठी सरकारला विकून वरचे वर मलाई खायची हा यांचा धंदा असतो. पण याच एजंटमुळे शेतकरी मात्र याच्या मोबदल्यापासून वंचित राहतो. यामुळे सरकारकडून मिळणारा मोबदला हा मूळ मालकाला मिळायला पाहिजे. यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी रोहितदादांनी पुढाकार घेतला. यासाठीच फकराबाद, नान्नज आणि आरणगाव इथं मतदारसंघातल्या इतर 13-14 गावातल्या शेतकऱ्यांना एकत्र केले, त्यांची चर्चा केली आणि भूसंपादन मोबदला याबाबत त्यांना मार्गदर्शन करतानाच कोणत्याही एजंट लोकांना जमिनी विकू नये असं आवाहन पण केलं. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आजवर केलाय का असा कोणी विचार नाही ना? हो, म्हणूनच म्हणतोय हा रोहितदादा पवार म्हणजे 100 नंबरी सोनं आहे. सोनं, असं सोनं तुम्हाला मिळालं हे खरं तर तुमचं भाग्य आहे. मंडळी, राज्यातील अनेक पालख्या आणि दिंड्या कर्जत जामखेड मतदारसंघातूनच पुढे पंढरीकडे जातात. मतदारसंघातून जाणाऱ्या पैठण, पंढरपूर या पालखी मार्गावरून शांतीब्रह्म, संत एकनाथ महाराज, संत गोरोबा काका, संत भगवान बाबा यांच्याही पालख्या जात असतात. त्यामुळे हा मार्गही कुरुडवाडीपर्यंत नेण्याची मागणी आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी आमदार रोहितदादांकडे केली आहे आणि त्यासाठी रोहितदादांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा पण सुरू आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेतली आहे. अपेक्षा आहे की हा पालखी मार्गही लवकरच पूर्ण होईल. नाशिक त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी, श्री क्षेत्र अगस्ती आश्रम पालखी यासह इतरही अनेक पालख्या कर्जत ते शिगुड या रस्त्याने पंढरपूरला जात असतात. त्यामुळे रोहितदादांनी 15.5 कोटी रुपये निधी खर्च करून या रस्त्यांचंही काम करून घेतलं आहे. मंडळी, संत वामनभाऊ महाराज पालखी मतदारसंघातून जामवाडी ते मातखुळी इथून जात असल्याने या मार्गासाठीही 1 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला. मंडळी, नागेश्वर हे जामखेडचं ग्रामदैवत असून नागपंचमीला इथं मोठी यात्रा भरते. हजारो भाविक यात्रेनिमित्त येत असतात, परंतु मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. सर्वत्र कचरा घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. रोहितदादांनी इथं स्वच्छता करून मंदिराकडे जाण्यासाठी
3 कोटी रुपये खर्चून 600 मीटर लांबीचा प्रशस्त दुहेरी रस्ता बांधला. आंध्र प्रदेशातून अनेक भाविक हे तेरखेडा, भूम, खर्डा, जामखेड, अहिल्यानगर मार्गे शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात. यापैकी खर्डा ते जामखेड हा टप्पा मतदारसंघातून जात असल्याने रोहितदादांनी 23 कोटी रुपये खर्चून हा रस्ता बांधला. यामुळे परराज्यातील अधिकाधिक भाविक या मार्गाने पुढे जातील. शिवाय याच भाविकांनी मतदारसंघात असलेल्या सद्गुरू संत श्री गोदड महाराज समाधी मंदिर, राशींची जगदंबा देवी, सिद्धटेकचा गणपती, शेगूरचा खंडोबा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची चौंडी येथील स्मारक आदी ठिकाणीही भेट दिली तर या भागातील हॉटेलसह इतर व्यावसायिकांनाही याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. त्यासाठी ही आध्यात्मिक धार्मिक स्थळंही रोहितदादांनी पक्क्या रस्त्याने जोडली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहितदादांनी विणलेल्या रस्त्याच्या जाळ्यामधून प्रगती आणि विकास हे चहू बाजूंनी कर्जत जामखेडमध्ये सुसाट धावताना दिसतंय. याच वाटेने उद्या मोठमोठे उद्योगही येतील, सोबतच रोजगार पण येईल आणि कर्जत जामखेडमधल्या जनतेचं आयुष्य आंतरबाह्य बदलून जाईल याची मला खात्री वाटते. मतदारसंघाला कुटुंबासारखं जपलं म्हणूनच जात धर्म याचा विचार न करता केवळ आणि केवळ सर्वसमावेशक विकासासाठी रोहितदादांना निवडून आणण्याची जबाबदारी आता मतदार म्हणून सामान्य कर्जत जामखेडकरांनाच घ्यावी लागणार आणि कर्जत जामखेडच्या या दादाला आता महाराष्ट्राचं नवदादा करायचं हे जनतेनेच ठरवल्याचं आपल्याला दिसतंय. कर्जत जामखेडचा प्रत्येक रस्ता चांगला करण्यासाठी झटणाऱ्या रोहितदादांना मंत्रालयाच्या रस्त्यावर नेण्याची जबाबदारी कर्जत जामखेडकरांची आहे, कारण दिल से दादा फिर से दादा.